कंप्लीट। नमस्कार, गुड मॉर्निंग, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आम्ही चालले आहेत 7 दिवसाच्या ट्रॅक वरती। नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे ट्रॅक आहेत तेवढे करण्याला। आता पेट्रोल भरले आम्ही इकडे आणि मी आणि माझा मित्र चाललोय। तुम्हाला जेवढे ट्रॅक नाशिकमध्ये आहेत तेवढे दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी। सकाळी 6:30ला निघालोय आम्ही आणि आता वाड्याला पोहोचलोय। पाऊस पडतोय मस्तपैकी। मी आणि माझा मित्र 7 दिवसाच्या ट्रॅक वर चाललेत नाशिक जिल्ह्यामध्ये। थांबलेत मध्ये धुक्यामध्ये। मस्त क्लायमेट झालेलं आहे। पाऊस पण रिमझिम रिमझिम पडतोय। आता आम्ही खोडाळ्याला पोहोचू। बोल। मॉर्निंग ब्रेकफास्ट काय? ओट्स आहे आणि अंडी। रोज मित्राने माझ्यासाठी खास बनवून आणलेलं आहे। मॉर्निंग ब्रेकफास्ट चालू आहे। ओट्स आणलेत आणि अंडी आहेत। सुंदर बॉईल अंडी। सुंदर असा लँडस्केप आहे इथे। मस्त पैकी ढग आहे, हिरवळ आहे, पूर्ण थंड वातावरण आहे, मस्त क्लायमेट आहे। आम्ही आता भास्करगडला पोहोचू, मग तिकडून पुढेच त्र्यंबकेश्वरला जायचं आहे। नेपाठी गाव आहे। आम्ही पोहोचले आता त्र्यंबकेश्वरला। मागे बघत असेल त्र्यंबकेश्वर आहे। गाडी लावले इकडे आणि आता इथून कोणता त्र्यंबकगड? ब्रह्मगिरी पाठीमागे बघतायत। तो यू आकाराचा जो आहे तो ब्रह्मगिरी आहे आणि आम्ही इथून स्टार्ट करणार आहेत। इथून स्टार्ट करून असं गड चढून चढून या टोकाला जाणार आहेत। अकरा 50 झाले आणि आम्ही गड सुरुवात केली चढायची। हा रस्ता आहे। इथे पावती फाडायला लागते 30 रुपये एकाची। किल्ला ना, किल्ला पुढे आता मी ब्रह्मगिरीचं दर्शन घेऊन जिथे शंकरांनी जटा आपटलेल्या होत्या जटाशंकर मंदिराच्या इकडे चाललेलो आहे। चला तिथे जाऊन दर्शन घेऊया। कसा होता आतापर्यंत ट्रॅक? सुंदर आहे, वातावरण खूप सुंदर आहे।
फक्त वरती चढताना बऱ्याचपैकी घाण केलेली आहे लोकांनी. एवढं लोकांनी सांभाळलं तर खूप छानपैकी आहे. हा तो टोक होता तिथून सरळ. आवाज बघ ना. तिथून खालून सुरुवात केलेली आणि आता हा टॉप आहे. विक्ट्री दुर्ग भंडार आम्ही कंप्लीट केला आहे. किती वेळ? 144 झालेत. पावणे 2 तासात आम्ही चढलेत. ते पण मध्ये थांबले होते. ते खाली गाव दिसते, इथून सुरुवात केलेली आम्ही आणि आता टॉपला पोचलेले आहेत. जी कडा खालून दिसत होती ती तुम्हाला दाखवतो. ही ती कडा आहे. पूर्ण धुक्यात. कोण? हा ही ऍक्च्युली पूर्ण बिल्ड असणार पण पाडली वाटली. काय? ही नाही पूर्ण बिल्ड नाही, दगडे बिगडे पडली असणार आहे. आता अशा प्रकारे आमचा हा कंप्लीट झाला आहे. भंडारदुर्ग हा कंप्लीट केलेला आहे आणि आता मोबाईलची बॅटरी पण संपत आले. तर आता इथेच आम्ही संपवतो आणि खाली पोहोचल्यावरती तुम्हाला दाखवतो पुढचा ट्रॅक. आम्ही हरिहर भास्करगडला जाणार आहेत. आता ही जी कडा आहे ती तुम्हाला खालून दाखवली होती. ही ती कडा आहे, तुम्हाला दिसते ही कडा. पूर्ण दरी आहे. हे ढग आहेत पाठीमागे. तर चला भेटूया खाली उतरून. आता आम्ही आले आहेत भास्करगडला. श्रवणच्या घरी आले आहेत आता भास्करगडला. इथे आल्यावरती गाडी अटकली होती. आम्ही तिथून निघाले ब्रह्मगिरीवरून. मोबाईल चार्ज नव्हता म्हणून काय व्हिडिओ नाही काढला खाली उतरल्यावरती. पण आता आम्ही इथे भास्करगडला पोचले. सर्व ते अंडी आणले देताना. मग 12 आहेत अंडी. उद्याला सांग अर्धी नाश्त्याला आणि आताला. जेवणाला बघ काय विचार काय बनवतील. तर इथे जेवणार आहे यांच्या घरी. हे तुम्हाला दाखवतो. 1 नंबर आहे इकडे. खूप शांतता आहे इथे. कधी पण या. शांत मस्त. हे श्रवणचं घर आहे. ही गाडी. हे आंब्याचं झाड. आता पाऊस पडलाय. उन्हाळ्यात आले की याला आंबे असतात जाम. आम्ही लास्ट टाइम आलेले तर तिकडे थांबलेले टेंट लावून. हाच तो खड्डा इथे. हा दिसला नाही. इथे गाडी अटकली याच्यामध्ये. तर काय झालं नाही. गावातली पोरं होती त्यांनी काढली गाडी. साडेचार वाजले म्हणून आता ट्रॅक करताना आहे ना भास्करगडचा. आम्ही आता उद्याच करू भास्करगड आणि हरिहर आणि रामशेत म्हणून अजून एक ट्रॅक आहे. आता थोडं जेवू. दुपारी जेवलेत नाही आम्ही आणि मग पुढचा प्लॅनिंग करू. उद्या कोणते ट्रॅक करायचे, परवा कोणते ट्रॅक करायचे. आमचा मित्र काय बोलतो. मस्त
रिलॅक्स आहे. रिलॅक्स आहे ना इकडे. छान आहे. सर्व थकवा निघून जातो ट्रॅकचा. मस्त नाश्त्याला आमलेट आणि भाकरी बनवून दिले वहिनीने. चालू